लाडक्या बहिणीला महिन्यापोटी 1,500 रुपये देता येता राज्य सरकारची तिजोरी आता रिकामी होत चालली आहे आणि आता या तिजोरीत गंगाजळी यावी म्हणून सरकारने मद्यप्रेमींना झटका दिलाय। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या किमतीत 1.5% वाढ करण्यात आली आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मद्याबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। आता हॉटेलमध्ये देखील शॉपसारखी विदेशी मद्यांची विक्री करता येणार आहे। रेस्टॉरंटमध्ये विदेशी मद्याच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली। मद्याची किंमत वाढवून 14,000 कोटींचा महसूल मिळवण्याचं ध्येय राज्य सरकारने ठेवलंय। तर मंत्रिमंडळ बैठकीत मद्यशुल्क वाढीबाबत निर्णय झाल्यानं महाराष्ट्रात किरकोळ मद्य विक्रीचे दर काय ठरवण्यात आले यावर नजर टाकूया। 180 मिली मद्य विक्रीची किंमत आहे ही देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचं विदेशी मद्य 205 रुपये, विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड 360 रुपये, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त शुल्क हे लावण्यात आले। मद्यावरील शुल्कवाढीमुळे महसुलात 14,000 कोटींची वाढ होणार। रेस्टॉरंटमध्ये विदेशी मद्याच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली, तर हॉटेल रेस्टॉरंटवरच्या विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क हे आकारण्यात येणार आहे। या सगळ्या संदर्भात सर्वसामान्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। एक सामान्य व्यक्ती म्हणून खरोखर हा मी विचार करेल की हा चांगला निर्णय आहे। जे काही 14,000 कोटीचा जो महसूल शासनाला याच्या मार्फत मिळणार आहे, निश्चितच शासनाने बऱ्याच काही ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत, या स्कीम्सला हा हातभार लावण्यासाठी महसूल उपयोगी ठरेल। तसंच गोरगरीब जनतेपर्यंत आणखी शासनाला या येणाऱ्या महसुलाच्या माध्यमातून चांगल्या आणखी योजना राबवण्यासाठी मदतच होईल। स्वागत आहे, बरोबर आहे। अजून वाढवलं पाहिजे रेट, चालतंय, काय अडचण नाही। काय कमी नाही पिलं तर काय होत नाही, काय फरक पडणार आहे का? हां, एक क्वार्टर प्यायची 90 पिल, 90 प्यायची 60 पिल, खालं दादा। स्वागत करताय तुम्ही निर्णयाचं? बरोबर आहे, स्वागतच करतो मी।